महापारेषण विभाग बडघा वाशी या ठिकाणी कर्मचाऱ्यांकरिता 2 दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। बडघा येथील महापारेषणचं विस्तृत असलेलं हे केंद्र, ज्या ठिकाणी प्रशिक्षण विभागाचे प्रमुख श्रीयुत माळी याचबरोबर उच्च अधिकारी माननीय कोल्हे सर यांच्या मार्गदर्शनाखाली 2 दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। जॉय युअर वर्क आणि त्याचबरोबर टीम बिल्डिंग या 2 विषयावर नॅशनल मोटिवेशनल ट्रेनर किरण मोहिते यांनी 2 दिवसीय कार्यशाळेत अनुभवावर आधारित असलेलं प्रशिक्षण कर्मचाऱ्यांसाठी घेतलं। महापारेषण महाराष्ट्रातल्या घराघरापर्यंत प्रकाश पोहोचवण्याचं कार्य करत असते। हे कार्य करत असताना कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्या कामाच्या माध्यमातून आलेला ताणतणाव, याचबरोबर अतिशय चॅलेंजिंग असलेलं हे कार्य ते करत असताना त्यामध्ये त्यांना आनंदाने आपलं काम करता यावं यासाठी आयोजित केलेली ही 2 दिवसीय कार्यशाळा, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांनी अतिशय आनंदाने ही कार्यशाळा पार पाडली। या कार्यशाळेचा असलेला वृत्तांत या छोट्याशा व्हिडिओमध्ये देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत। अशा प्रकारच्या प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता अनेक कर्मचाऱ्यांना आहे, अशी भावना या कार्यशाळेत सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे। तो ऑर्गनायझेशनचा हेड असतो, एखादा निर्णय घेतला तर कंपनीचा बट्टाबोळ बी होते आणि कंपनीचं जे प्रॉफिट मार्जिन आहे ते टिकून ठेवायला त्याचा निर्णय कामाला येत होते, नाही का? त्याला जर चुकीचा निर्णय घेतला तर करोड रुपयाचं डिसिजन असते त्याचं, येस नो, आणि तुम्ही कसं आहे की तुम्ही काम करता करता तुमची जर काही चूक झाली तुमच्याच्यानंही बस स्पॉट होते, तुमच्याच्यानंही मोठं नुकसान होऊ शकते। म्हणजे प्रत्येकाचा रोल कसं आहे, कामाची रिस्पॉन्सिबिलिटी खूप महत्त्वाची असते। छोटंसं कुठंतरी शॉर्टिंग टाकता तुम्ही, काय शॉर्टिंग टाकणं दिवसभराचं तुमचं कामच इकडे तिकडं, पण चुकीच्या ठिकाणी टाकलं तर काय होतं हे तुम्हाला सांगायची गरज नाही का? शॉर्टिंग टाकणं काही मोठी गोष्ट नाही आहे ना, पण लाईव्ह फीडरवर टाकलं तर काय होते, तुमचं लाईव्ह गमावू शकता तुम्ही, एवढं हे असतं। सिस्टीमला थ्रेट आहेच आहे, पण छोटी ॲक्टिव्हिटी, जसं कंपनीचा मॅनेजर एक रोल काहीतरी चुकीचा निर्णय घेतला तर नुकसान होऊ शकते मोठं। मॅनेजरियल पोस्टला त्या जशा पोस्ट असतात तशा त्याच्यामध्ये हे असते आपलं, ते त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते। आता तुम्ही कामाच्या ठिकाणी आहेत ते आपलं आहे ते पोझिशन आपली आहे ते काम, याच्यामध्ये जर तुम्ही खुश असले आणि तुम्ही जर आपल्या ग्रुपमध्ये टीममध्ये काम करत असाल, नाही का, तुम्ही कुठले घ्या, तुम्ही उदाहरण खेळाचं घ्या किंवा तुमच्या एखादं एक लाईन शाफ्ट एखाद्या कंपनीचं हिरो होंडाच्या गाडीचं घ्या, एक दिवसभरात 1000 जर जॉब तयार करत असतील तर ते प्रत्येकजण एक नट बोल्ट फिट करत ती गाडी पुढं तयार होते शेवटी। पण मला मी 2 जर आजारी पडले तर काय होईल, ती गाडी तयार होईल का? टीमचं काम आहे पत्रावरतीच लिहिलेलं असतं, कोणतेही चढताना आपण बोर्ड दिसतो आपल्याला पैशाच्या, चित्र आहे की लिहिलेलं आहे? लिहिलेलं नाही। अरे
पुढे दिसणार नाही. सर 2 मिनिटं. ते बटन मधले काढा तुमच्या साईडचे. हे बटन तर बघा काढ रे चष्मे कदा येणं घालला इकडचा. चौकाच्या असतेच तू पाहिजे स्पीडला नको. हे पडद्यावाले बटन एक दोन गो. चला नाही पडत. गाडी पोहोचते. नाही पडत. कमॉन 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 कमॉन. चलो चलो चलो. चलो 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 मस्त मस्त मस्त. चला चला. डबे गेले डबे डबे गेले तुमचे. पडलं आलो. होऊन जाते एकदम आपलं. कोणी पण इव्हन एखादी आपली चुकी झाली त्याच्याबद्दल आपण कधी कधी रागाच्या भरात आपण नाही त्याला माफी मागू शकत. तो एक काळ असतो आपला रागवण्याचा किंवा आपण त्याच्याबद्दल काही राग व्यक्त करतो किंवा चिडचिड करतो आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या मित्रपरिवारामध्ये किंवा एखाद्या आपल्या प्रवासामध्ये काही त्याची चिडचिड होते आहे आणि नंतर मग आपण काही काळानंतर त्या गोष्टीवर थोडा आपण विचार करतो की अरे या मी एवढं रागवायला नव्हतं पाहिजे किंवा त्याच्यावर एवढं असं बोलायला नव्हतं पाहिजे. ते नंतर आपण व्यक्त करतो असं पण त्यावेळेस ती वेळ निघून गेलेली असते. आपण त्या व्यक्तीचे जे आहे तर माफी मागू शकत नाही. ती वेळ निघून जाते. पण आता ह्या वेळेस जे आपण जे मेडिटेशनच्या वेळेस जे आपण केलं ना त्यावेळेस खरोखर अगदी म्हणजे असं मन हलकं होऊन जाते. खरोखर एकदम असं म्हणजे रिलॅक्स वाटते. आणि ज्यांनी समजा आपले आई वडील वगैरे जे कोणी असतील त्यांनी आपल्याला समजा मदत केली किंवा आपण त्याच्यासाठी कधी वेळ देऊ शकत नाही. ती गोष्ट केल्यानंतर एकदम असं म्हणजे थोडं रिलॅक्स वाटते. अजून पण मला थोडंफार हे वाटतंय. संपूर्ण शरीर आता शांत झालंय, शिथिल झालंय. जी सगळी मरगळ होती, जो ताण होता, तणाव होता, तो आता पूर्णतः कमी झालाय. जस्ट रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. पुन्हा एकदा 5 वेळा दीर्घ श्वास घ्या. एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि 1 ते 10 काउंटिंगमध्ये तो हळूहळू रिलीज करायचा शांतपणे. एक दीर्घ श्वास घ्या, त्याला 1 ते 10 मध्ये हळूहळू रिलीज करा. 5 वेळा दीर्घ श्वास घ्या. जेवढा श्वास भरता येईल तेवढा भरा आणि 1 ते 10 काउंट करत हळूहळू त्याला सोडा. श्वास घ्या, 1 ते 10 काउंटिंगमध्ये त्याला सोडा. जस्ट रिलॅक्स. नाव घेतले खरंच पूर्णतः रिलॅक्स झाले पूर्णतः. आणि त्याच्यानंतर जे 4 व्यक्तींच्या आपण जे काही नावं घेतली त्यांची खरंच म्हणजे थँक्स त्यांना बोलावं असं वाटत होतं आपल्याला. ते खरंच म्हणजे बोलून आपल्या मनावरचं एक दडपण किंवा एक आपलं हे झाल्यासारखं वाटतं आपल्याला, रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं एकदम. आणि ह्या प्रोसिजरमुळे माणसाचा एक स्वभाव जर असेल चिडचिडेपणा
किंवा रागीट स्वभाव, तर तो स्वभाव बदलू शकतो माणसाचा ह्या प्रोसिजरमुळे. जर ही प्रोसिजर काही म्हणजे अशी केली आपण रेग्युलरली किंवा काय, तर ह्यामुळे माणसाचा स्वभाव चिडचिडेचा असेल तर तो कमी होऊ शकतो, शांत होऊ शकतो माणसाचा स्वभाव. की ह्या प्रोसिजरमधून आपण ते मनावरचं दडपण, मनावर जो ट्रेस आलेला असतो तो घालवू शकतो ह्या प्रोसिजरमुळे. असं एक हा उपाय पण आहे एक प्रकारचा, असं मला वाटतं. व्हेरी बघितला डबल आहे, डबल आहे. काय नाही, तो खाचा. तुम्ही मान्य करा ना यार. काउंट करा, काउंट करा. सर आधी बघा डबल आहे तो. आणि हात काढ. हवा येतं, हवा येतं. हवा सगळे हवा येऊन देऊ नका, हवा येऊन देऊ नका. चलो काउंट करो, काउंट करो, काउंट करा. तिकडे पडलाय. चिटिंग झाली बाजू 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 बरोबर. ओके ओके, ग्लास काउंट, ग्लास. तुम्ही नाही 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 नाही. लीडर 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 लीडरचं काम आहे ते लीडरचं काम आहे, ते लीडरचं काम आहे. चलो चलो बाहर आ जाओ, इधर 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 इधर. संजीव जी देशमुख, अरे इकडे 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 इकडे. थांबा थांबा थांबा, गर्दी करू नका. थांबा थांबा थांबा. लाईन लाईन लाईन, तुमच्या टीम मध्ये जा. नाही नाही, आहे ना. हा तुम्ही प्लॅनिंग केलं होतं असं? प्लॅनिंग केलं नव्हतं. ज्यावेळेस तिथे त्या बाजूला टीम बरोबर तुमचं बोलणं झालं होतं का? नाही, ते ज्यावेळेस टास्क सुरू झालं त्यावेळेस बोलणं झालं होतं का? तुमच्या टीम बरोबर काय प्लॅनिंग झालं होतं का की हा टास्क आहे, तर ह्या टास्कला सक्सेस करण्यासाठी आपण काय प्लॅनिंग केलं पाहिजे, काय मॅनेजमेंट केली पाहिजे? असं आधी बोलणं झालं नव्हतं. ज्यावेळेस चालू झालं त्यावेळेस आम्ही बोलत होतो. म्हणजे अगोदर प्लॅनिंग केलं नाही. येस, आमची प्लॅनिंग नव्हती, पण आमच्यावर विश्वास होता एकमेकावर. हे कसं काय? आमच्या कॅप्टनने पहिल्यांदा सांगितलं होतं की तुका लावा. आमच्या एकमेकावर विश्वास होता की टीमवर मी पुढे जाऊ शकतो. अच्छा, लीडरचं म्हणणं आहे की टीमवर विश्वास होता आणि म्हणून टीम लीडरनी सांगितलं की थुका लावा. काय विश्वास आहे तुका लावायचा? पण दोन्हीकडे दिसतंय मॅनेजमेंट नव्हतं, टास्क होतं. म्हणून मी ग्रुप लीडर निवडायला लावले की जेणेकरून ग्रुप लीडर हे ठरवतील की प्लॅनिंग करतील. तर ग्रुप लीडरचं पहिलं काम आहे की त्यांनी जर हे टास्क आहे तर ते टास्क अचीव करण्यासाठी पहिल्यांदा आपण प्लॅनिंग केलं पाहिजे, स्ट्रॅटेजी प्लॅन केली पाहिजे. पहिलं तर हे बघायला पाहिजे की ग्लासेस किती आहेत, आम्हाला किती ग्लासेस हे करायचे आहेत, ह्याचाही आकडा काही घेतला नाही आणि गेम सुरू झाला. ठीक आहे, म्हणजे तो टास्क किती आहे आणि मग तो हे करण्यासाठी काय केलं पाहिजे. ती थुका लावायची स्ट्रॅटेजी होती, तो काही प्रश्नच नव्हता. पण मग ती ओपन पण झाली ना, ती दुसऱ्या ग्रुपनी पण ऐकली. बरं झालं दुसऱ्या ग्रुपनी थुका नाही लावला. कॅप्टन सोबत थोडं बोलणं झालं होतं. नंतर मग आमच्या टीम मध्ये जे आहे आमचं सर्वांचं डिस्कस झालं होतं आणि एकमेकांच्या
व्यवस्थित हे केलं. अच्छा, तुमच्या टीममध्ये चर्चा झाली होती, जास्त जोरात जायचं. हळूहळू जायचं, जास्त जोरात जायचं नाही. हां, तर ते थोडा जो मधला वेळ होता ना टास्क सांगितल्यानंतर, तो एक 2-3 मिनटं सगळ्यांनी जमून डिस्कशन करायला पाहिलं होतं, कम्युनिकेशन करायला पाहिलं होतं की आपल्याला जिंकायचं आहे आणि त्याच्यासाठी मग काय पद्धती आपण वापरली पाहिजे. तर ते काही कम्युनिकेशन झालेलं. माझं नाव प्रसाद दत्तात्रय वर्तक. मी पनवेल डिव्हिजनमधून 100 kV इथं सबस्टेशनमधून आलेलो आहे. तर इथे जो उपक्रम चालू आहे, जो म्हणजे हा जो विषय ठेवलेला आहे जॉय वगैरे त्या ट्रेनिंगचा, त्यामध्ये जो विषय त्यामुळे काय आहे की ह्या आत्ताच्या म्हणजे वर्किंग क्षेत्रातसुद्धा, आमच्या फील्डमध्ये सुद्धा ह्याची अत्यंत खूप गरज आहे. टीमनी कसं वर्किंग केलं पाहिजे हे ह्याच्यातून शिकायला मिळालं. खूप छान. नंतर आपलं जे आपल्या मनात, आपल्यामध्ये जो कॉन्फिडन्स निर्माण व्हायला पाहिजे, आत्मविश्वास, तो ह्या ट्रेनिंगमधून होऊ शकतो. तसेच बाकीचे काही सरांनी शिकवलं की पूर्ण बॉडी रिलॅक्स होऊन मेडिटेशन मेडिटेशनमुळे मनावर जे ताणतणाव असतात, प्रत्येकाला असतात मनावर ताणतणाव कोणत्या ना कोणत्या तरी कारणावरून, ते सुद्धा रिलॅक्स होऊ शकतो. आणि जेणेकरून कामाच्या वेळेला माणूस इझिली कामात एकाग्रतेने वर्किंग करू शकतो, मेंटली फ्रेश झाल्यामुळे. आणि ह्याची खूप गरज आहे आपल्या डिपार्टमेंटला, ह्या ट्रेनिंगची, जी आपल्याला सरांनी अगदी मस्त पद्धतीने फ्रेंडली स्वरूपात मस्त शिकवलेलं आहे. आणि खरंच त्याचा खूप छान उपयोग होईल आपल्या ह्या डिपार्टमेंटला. थँक्यू. अर्धा मिनिट संपलाय, 1.5 मिनिटं. एक मिनिट झालाय. अरे बापरे, हळूहळू. अरे बाप, काय अरे बापरे, जबरदस्त, जबरदस्त. स्टॉप. माध्यमातून मोहिते सरांनी आपल्यासाठी म्हणजे ट्रेनिंगसाठी आले, त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आपल्याला डेली रुटीनमध्ये काम करत असताना आपल्याला फक्त इलेक्ट्रिकलचंच इथं ट्रेनिंग दिलं जात होतं, असं अदरवाईज कोणतं ट्रेनिंग दिलं जात नव्हतं. तर माळी साहेबांनी ज्यांच्या थ्रू त्यांना कॉन्टॅक्ट करून सरांना इथं उपलब्ध करून आपल्याला दिलं, त्याच्याबद्दल मी त्यांचे पण आभार मानतो. गवळी सर. आणि आपल्याला 2 दिवसामध्ये भरपूर काही सरांनी शिकवलं, जे की आपल्या आजूभोवतीच होता, ते आपल्याला माहिती नव्हतं. ते सराच्या माध्यमातून आपल्यामध्ये आलेलं आहे. तर काम करताना कसं टीमवर्कमध्ये कसं काम होतो हे पण सरांनी सांगितलेलं. आणि त्याचं आपल्याला फायदा करायचा आहे. आपण जिथे टीममध्ये काम करणार आहे तिथे समोरचे जे बी कोणी व्यक्ती असेल त्याच्यामध्ये कसं मिसळून काम करायचं हे आपण 2 तासमध्ये ते आपल्याला समजलेलं आहे. आणि परत आपल्या जीवनामध्ये आपण काय बदल करायला पाहिजे हे भरपूर काही गोष्टी आपल्याला समजण्यासारखे साध्या आणि सिंपल भाषेमध्ये सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि ते आपल्याला सगळ्यांना समजलेलं आहे. माझ्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की आपण हे
आता फॉलो करायचं आहे. जे सरांनी आपल्याला बी दिलेलं आहे हे जर रोपटं आपल्याला होऊन एक मोठं कार्य करायचं आहे आपल्याला, आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी. एवढंच मी सांगून 2 शब्द संपवतो. तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही त्याच्यात नमूद करा. आणि तसं काय फार अवघड नाही, तुमच्याबद्दलच सांगायचं आहे तुम्हाला. अजून काय वेगळं सांगायचं आहे? मी कोण आहे? हु एम आय? आपण नाही का रस्त्यात भांडण झालं की बोलतो तुला माहीत नाही मी कोण आहे. मी तर बऱ्याचदा म्हणतो मला खरंच माहीत नाही तू कोण आहे. खरंच मी असं म्हणतो मला खरंच माहीत नाही तू कोण आहे. बोलतो ना रागाने आपण तुला माहीत नाही कोण आहे मी, तर मी ते हेच उत्तर देतो, अरे यार खरंच माहीत नाही मला तू कोण आहे. सुशील गाणे. दुनिया में इतना गम है
जेसीबी जिंदगी यूं ही चलती रहे, खुशी मिले गम बदलेंगे ना हम, दुनिया चाहे बदलती रहे. मनातल्या मनात काउंट करा. काय चेंज करू शकता दुखला तर पुढच्या करू बघा. पाय चेंज करू शकता. पाय दुखला तर चेंज करू शकता. त्याला 30 सेकंद झाला व्हिडिओ थांबवतो. की काहीतरी वेगळा अनुभव आम्हाला भेटला. जी आज गोष्ट मी माझ्या वडिलांशी बोलू शकलो नाही, माझ्या पप्पांशी, ते मी तुमच्यामुळं बोलू शकलो. कारण की माझ्या वडिलांनी मला खूप काही दिलं. एक फ्रेंड म्हणून ते आमच्या बरोबर राहायचे, सर्वांच्या बरोबर. आमची काकांची मुलं, मी त्यांना तेव्हा धन्यवाद नाही बोलू शकलो कारण की मी लहान होतो. पण आज तुमच्यामुळं मला त्यांना धन्यवाद बोलायला मिळाला. आणि त्यांच्याकडून मला जे शिक्षण भेटलं की मुलाला मित्र म्हणून वागवायचा. आणि मी माझ्या मुलांची सर्व शेअर करत असतो. आम्ही जेव्हा संध्याकाळी बसतो घरी, मी माझ्या पप्पांचेच हे करून चाललोय. इथं कोणी आगाऊ नसेल माझ्या एवढा, मी मान्य करतो. फर्स्ट टाइम मला जेलमध्ये माझ्या पप्पांनी सोडवला कारण की मी दोघांना मारलेले. स्वतः 26,000 भरून माझ्या पप्पांनी मला बाहेर काढले. तेव्हा सुद्धा ते माझ्यावर ओरडले नाही, एक मित्र म्हणून मला सपोर्ट केला. आणि आज मी त्यांच्या मुलं जे काही आहे ते माझ्या वडिलांचे मुलं, माझ्या आई मुलं आणि जे माझ्या मामन मुलं. कारण की मामांना काही बहिणींना म्हणजे गरीब असल्यावर मामा बाजूला टाकतात बहिणींना, पण माझ्या मामांनी कधी असं केलं नाही. कपड्यांपासून येऊन सर्व मला माझ्या मामांनी दिलं आणि त्यांना सुद्धा मला धन्यवाद आत्ता बोलायची संधी भेटली. त्याबद्दल मी प्रथम तुमचा आभार करतो सर. आणि खरंच आपण सर्वजण आपल्या मुलांचे खरंच फ्रेंड म्हणून वागा. खूप मोठा अनुभव भेटतो. मी माझ्या पप्पांकडून शिकलोय ती गोष्ट की त्यांनी आम्हाला मित्र म्हणूनच वागवलं. आणि आज जाने जहां शर्मा गए, अभी तो ये पहली मंजिल है, तुम तो अभी से घबरा गए, मेरा क्या होगा सोचो तो जरा, ऐसे न आए बरा कीजिए. ओ मेरे दिल के चैन, क्या बात है. राजा भाऊ छा गए. एखाद्या व्यक्तीला सकाळी मी बोललो, रागवलो होतो, तर ते केल्यानंतर मला इतकं फ्री वाटायला लागलं की असं वाटायला ताकद आली माझ्या अंगात, ऊर्जा संचारली अशी. आणि त्या व्यक्तीबद्दल जे मी बोललो की वाईट रागवलो होतो, त्या व्यक्तीला मी समोर आणलं आणि त्याला जर मी सॉरी बोललो, मला असं ओझं होतं, इतकं भारी वाटायला लागलं असं वाटतं मला. आवाज पाहिजे साहेब, आवाज. आवाज नाही निघाला. आवाज येऊन मूळ झाला.